नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचे निकाल लावण्याची प्रोसेस सुरू आहे सध्या. तर त्याच्यामध्ये आत्ताच पुणे विभागाचा जो आहे तो निकाल काय करण्यात की लावण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर हा जो निकाल लावण्यात आला आहे तो ऑनलाईन परीक्षा 120 मार्कांची आणि त्याच्यानंतरनं जी रनिंग झालेली आहे 80 मार्काची, त्याच्यावरती बेस्ड ही मार्क लिस्ट त्यांनी काय केली प्रसिद्ध केलेली आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी ही यादी. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले जर तुम्ही जाल इथे, तर इथं सगळ्यात पहिले तुम्ही बघाल तर इथं फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे हे विद्यार्थी सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी आहे. त्याच्यानंतर इथं जर बघाल तुम्ही, तर हे कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे तुमचे ऑनलाईन परीक्षेचे मार्क आणि रनिंग टेस्टचे मार्क. तर याच्यामध्ये मी चंद्रपूरवरचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, अमरावतीचा दिलेला आहे, यवतमाळचा दिलेला आहे, धुळेचा दिलेला आहे, नाशिकचा दिलेला आहे आणि पुण्याचा आत्ता हा व्हिडिओ सुरू आहे तो पुण्यासाठीचा आहे. इथं आता पहिलं तर सूचना वाचूयात काय-काय केलेलं आहे ते. सगळ्यात बेसिक गोष्टी या सोडून देतो मी, हे की परीक्षा वगैरे झाली होती वगैरे, वगैरे. तर त्याच्यानंतर सांगेल मी, की ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण होतं, तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 29/1/2024 ते 2/2/2024 या कालावधीत झालं होतं. पुणे, वानवडी इथे झालं होतं. त्याच्यानंतरनं काय केलं त्यांनी जर बघाल तुम्ही त्याच्यानंतरनं हे सांगितलं की 29 ते 2/2/2024 यावेळेस काय केलं की ज्या विद्यार्थ्यांना 45 आणि 45 पेक्षा जास्त गुण होते त्यांना रनिंगसाठी मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटरसाठी एकत्रित करून ही यादी आत्ताची जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा 19/1/2024 रोजी काय केलं प्रसिद्ध आलेली यादीमध्ये नमूद केलेल्या असलेल्या परंतु गैरहजर असलेल्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक पात्रतामध्ये अपात्र झालेले, धाव चाचणीमध्ये बाद झालेल्या उमेदवाराची यादी काय केली की प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जी डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी आहे. तर ही काय करायला तुम्हाला इथे खाली दिसू शकते ही यादी. ही पुण्याची यादी डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी आहे. ओके. त्याच्यानंतर अपात्र होते त्यांची यादी हे केलेली आहे, ॲब्सेंट होते ते. आणि जर तुम्हाला काही आक्षेप असेल या यादीमध्ये तर तुम्ही काय करू शकता की CCFT पुणे fgr@gmail.com या ईमेलवरती तुम्हाला काय करायचं की 13/2/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं की आक्षेप नोंदवायचा आहे. तुम्हाला काही मार्क कमी असतील, जास्त असतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पेसा क्षेत्रामधील जे विद्यार्थी होते, तर त्यांना काय करण्यात आता ही यादीमध्ये सगळ्यांचे मार्क आहेत. पेसा, नॉन पेसा सगळ्यांचे ज्यांनी काय टेस्ट दिली त्यांचे सगळ्यांचे मार्क असतात. बट ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागते, त्यावेळेस काय करतात की पेसाच्या उमेदवारांचे हे जे आहे निव पेशाचे काय काही विद्यार्थ्यांना वेगळं ठेवून ही मेरिट लिस्ट बनवली जाते. शेवटची लिस्ट असते ती फायनल लिस्ट. आता इथे बघा यांचे जे नाव आहेत, आता इथं हे जे नंबर आहेत, इथे मार्क बघू शकता. तर हे मार्क जे आहेत ते कसे की असे रँडमली दिलेले आहेत मार्क म्हणजे या टेस्टनुसार मार्क दिलेले आहेत त्यांना. म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क होते, त्याच्यानुसार लिस्ट बनवली आहे. फक्त यांनी काय केलं की त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांचे रनिंगचे मार्क ॲड केलेत. आता इथं बघा तुम्ही 154 मार्क आहेत. पण हे 154 मार्क नसू शकतात सगळ्यात जास्त. त्याच्यापेक्षा जास्तही मार्क असू शकतात. कारण ही लिस्ट जर बघाल तुम्ही, तर बघा कुठे विद्यार्थ्यांना 149 आहेत, कुठे 139 त्याच्यानंतर 39, 164 मार्क इथे दिसतात. 164 मार्काचे विद्यार्थी दिसतायत. तर याला काय करतो मी एकदम प्रॉपरली तुम्हाला एडिट करून देतो. थांबा एकच मिनिट मला वेळ द्या. मी तुम्हाला काय करतो, की ही यादी काय करतो तुम्हाला व्यवस्थित फॉर्ममध्ये करून देतो. म्हणजे जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कची यादी तुम्हाला बनवून देतो. एकच मिनिट द्या. ही यादी बनलेली आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, तर थोडं मॅक्सिमाइज करून दाखवतो हे आणि थोडंसं दाखवेल विद्यार्थ्यांना कोणाला सगळ्यात जास्त मार्क आहेत ते सांगेल. 164 मार्कांचा टॉपर आहे हा बघा. 164 मार्कांचे हे टॉपर आहेत. हे 164 मार्कांचे टॉपर आहेत. हे आहेत शुभम कडू आहे ते. त्याच्यानंतर 158 मार्कांचे सेकंड आहेत शुभम आहे त्यांचं नाव. त्याच्यानंतर 158 मार्काचे थर्ड आहेत. या मुली आहेत दोन्ही. प्रिया आणि प्राजक्ता यांना चांगले मार्क आहेत. म्हणजे यांना जर बघा तर 88-88 मार्क याच्यात होते. 70-70 ग्राउंडमध्ये मारले. चांगले मार्क मारलेत 58-58. तर तुम्ही बघाल तर या विद्यार्थ्यांना आता सिलेक्शन कसं कोणाकोणाचं होईल त्याची तुम्हाला माहिती देईन मी. बघा सिलेक्शनमध्ये जर बघाल तुम्ही तर पहिले तर तुम्हाला हे दाखवेल मी जाहिरात दाखवेल. जाहिरातीमध्ये बघाल तर टोटल 65 पदांसाठी ही जाहिरात होती. तुम्ही फॉरेस्ट गार्डची जाहिरात बघा. म्हणजे सिलेक्शन कोणाकोणाच्या विद्यार्थ्यांचं होईल त्याचं माहिती देत आहे मी तुम्हाला. यवतमाळ
नाशिकनंतर पुणे होतं. तर 64 पदांसाठी जाहिरात होती. त्याच्यामध्ये बघा ओपनसाठीचे 2 सर्वसाधारणचे पदं आहेत. तर त्याच्यानंतर पहिले 2 पदं जी असतात, पहिली 2 पदं ती ओपन सर्वसाधारणमधून भरली जातात. म्हणजे ते कोणती कॅटेगरी असू दे. हे विद्यार्थी ओबीसी जरी असेल तरी तो ओपनमध्ये चालला जातो. फक्त यांचं जर पॅरलल रिझर्व्हेशन असेल, म्हणजे भूकंपग्रस्त हे जर वगैरे जर असेल, तर यांना काय होतं की काढलं जातं लिस्टमधून आणि ती ओपनला दिली जाते जागा. त्यांना याच्या प्रकल्पग्रस्तमधूनच सिलेक्ट केलं जातं. तर हे 2 विद्यार्थी ओपनमधून जातील. मध्ये 158च कट ऑफ असणार आहे ओपनसाठीचा. ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ सांगत आहे. त्याच्यानंतरनं महिला 5 आहेत. आता बघा, आता ही ज्या 2 आहेत, ह्या प्रिया, प्राजक्ता त्याच्यानंतरनं सायरा या 3 ओके. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही सायरा झालेल्या आहेत, त्याच्यानंतरनं 3 झालेल्या आहेत. 3 4 आणि प्रगती आणि अजून एखादी विद्यार्थिनी असेल याच्यात गणेश, सीमा. ओके. तर 155 म्हणजे यांचं सिलेक्शन होणार आहे. 155 मार्क हे जे आहेत 150 मार्क. तर यांचं ओपन सर्वसाधारणमधून सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही बघाल, तर इथं एस-सीच्या 5 जागा आहेत. तर त्याची सर्वसाधारणची एकच आहे एस-सीचा. तर पहिला कॅन्डिडेट एस-सीमधून सिलेक्ट होणार आहे. पहिला जो असेल तो. ॲज इट इज आता इथं जर तुम्ही बघाल, तर इथं मी फिल्टर करेल वाटलंच तर. म्हणजे तुम्हाला कॅटेगरीनुसार दिसेल नंतर. एकच मिनिट, नाहीतर शोधेल मी इथं एस-सीचे कॅन्डिडेट. फिल्टर केल्यावर जाऊ शकतात. ओके. यांना गणेश गायकवाड यांचं सिलेक्शन 145 मार्कांचं फर्स्ट सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतरनं मुली ज्या आहेत, आता इथं जर तुम्ही काय केलं, मी इथं सॉर्ट करेल यांना किंवा फिल्टर करेल. एकच मिनिट, मला फिल्टरला याला हे करू द्या मला. म्हणजे मी इथे फिल्टर करेन आणि कळून जाईल मला की कोणते विद्यार्थी याच्यातून काय करतात मला सॉर्ट आउट करायचे. आता इथे मी काय करेल, फक्त एस-सीचे कॅन्डिडेट ठेवेल. आता एस-सीचे कॅन्डिडेट तर मला समजून जाईल की हां, आता इथे बघाल, तर इथं हे पहिले तर सिलेक्ट झाले. त्यानंतर मुली ज्या असतील, आता ह्या पहिल्या मुलगी आहेत, त्या 142 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर जर बघाल, तर ह्या साक्षी 100 सेकंड झालेल्या आहेत. आता टोटल जर एस-सीचे कॅन्डिडेट जर बघाल, एस-सीच्या फिमेल आहेत त्या 2 आहेत. तर या दोघींचं सिलेक्शन होणार आहे. कोणाकोणाचं? पल्लवीचं होणार आहे, या पल्लवीचं होणार आहे आणि त्याच्यानंतर साक्षी 134 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे फिमेलसाठी. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण. एस-टीसाठी. तर एस-टीसाठी आता मी परत फिल्टर लावेल इथे. परत फिल्टर लावेल. सिलेक्ट ऑल करेल. डिसिलेक्ट आणि एस-टीसाठीचं. तर हे असे कट ऑफ काढायला लागतात. ओके. तर एस-टीसाठी जर बघाल, तर यांचे 152 मार्कांचं म्हणजे हे आता विद्यार्थी आहेत, हे सर्वसाधारणची जागा असेल तर एस-टीसाठी तर एक एक सर्वसाधारण, एक फिमेल आहे. तर त्याच्यानंतर जर बघाल, तर यांचं सिलेक्शन होणार आहे विश्वनाथ गुजरे यांचं 152 मार्काचं आणि त्याच्यानंतरनं मुलगी जी असतील पहिली, ओके, सगळ्यात ज्या कोणत्या मुलगी असेल, अर्चना आहे ते आय थिंक. तर यांचं सिलेक्शन होणार 142 मार्कांचं. त्याच्यानंतर बघा पुढच्या पदाकडे जाऊ आता आपण ओबीसीच्या बाबत 5 सर्वसाधारणची पदं आहेत. ओबीसीच्या बाबतीत आता पहिले तर जे सगळ्यात जास्त मार्क होते ते तर कॅन्डिडेट ॲज इट इज भेटणार आहे त्यांना. हे 164 जनरलमधून जातील. त्याच्यानंतर जर बघा आपण, मी काय करेल फक्त ओबीसीचे कॅन्डिडेट टाकेल याच्यात. आता ओबीसीमध्ये यांचं तर 164 मार्क हे तर डायरेक्ट डायरेक्ट याच्यात चालले जातात सर्वसाधारण. आता सर्वसाधारणच्या पाहिल्या तर किती होत्या? 5 सीट होत्या. 5 सीटमध्ये तर पहिले 5 जे विद्यार्थी आहेत. 2, 3 1, 2, 3, 4, 5 या विद्यार्थ्यांचं म्हणजे 152चं कट ऑफ राहणार आहे. ओबीसीसाठीचं कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतरनं बघा फिमेल किती आहेत? फिमेलसाठी 3 जागा आहेत. सॉरी, फिमेलसाठी किती होत्या? 6 जागा. तर आता याच्यानंतरच्या फिमेल ज्या राहतात, म्हणजे याच्यानंतर फिमेल कुठली असतील? आता नाव शोधूनच बघायला लागेल. अ, कोमल यांचं होणार 1, 2 स्नेहल, 3 ऋतुजा, मैथिली 4, अ, अश्विनी 5 आणि 6 ऋतुजा परत. तर यांचं जे आहेत 6 विद्यार्थिनी आहेत यांचं सिलेक्शन कन्फर्म होणार आहे. तर ही अशी यादी आहे. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज काय करणार की भेटून जाणार आहे. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.